3 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट 2026 या आठवड्याचे सिंह राशीचे साप्ताहिक राशी भविष्य जाणून घेण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात घ्या. जंगलात सिंहाला कोणी राजा घोषित करत नाही. त्याच्या डोक्यावर मुकुट नसतो, हातात सत्ता नसते आणि कोणी त्याच्या राज्याभिषेकही करत नाही. तरीही त्याचे धैर्य, आत्मविश्वास, संयम आणि उपस्थितीच त्याला जंगलाचा राजा बनवते. हेच सिंह राशीचे खरे वैशिष्ट्य आहे. नेतृत्व हे पदामुळे मिळत नाही, तर व्यक्तिमत्वामुळे निर्माण होते. ज्योतिषशास्त्रात सिंह राशीचा स्वामी सूर्य मानला जातो. सूर्य म्हणजे प्रकाश, आत्मविश्वास, प्रतिष्ठा, तेज, नेतृत्व आणि जीवनशक्ती. सूर्य रोज उगवतो, सर्वांना समान प्रकाश देतो आणि कोणाकडूनही काही अपेक्षा ठेवत नाही. म्हणूनच सिंह राशीच्या व्यक्तींमध्येही नैसर्गिक नेतृत्व, मोठेपणाने इतरांना प्रेरणा देण्याची क्षमता असते. पण जेव्हा सूर्याला ढग झाकतात तेव्हा त्याचे तेज कमी झाले आहे असे वाटते. प्रत्यक्षात सूर्य तितकाच तेजस्वी असतो. त्याचप्रमाणे काही काळ संघर्ष, अपयश किंवा गैरसमज यामुळे तुमचा आत्मविश्वास कमी झाल्यासारखा वाटू शकतो, पण तुमची खरी क्षमता कधीच नष्ट होत नाही. 3 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट 2026 हा आठवडा सिंह राशीसाठी स्वतःच्या अंतर्मनातील तेज पुन्हा ओळखण्याचा काळ ठरू शकतो. हा काळ फक्त बाह्य यशाचा नसून स्वतःवरचा विश्वास पुन्हा दृढ करण्याचा असू शकतो. अनेकदा आयुष्यात अशी वेळ येते जेव्हा आपण इतरांची मते, टीका किंवा तुलना यांना इतके महत्त्व देतो की स्वतःचे सामर्थ्यच विसरून जातो. पण सूर्याला स्वतःचा प्रकाश सिद्ध करण्यासाठी कोणाची परवानगी लागत नाही. हा आठवडा तुम्हालाही हाच संदेश देऊ शकतो. कधी तुम्ही लक्षात घेतले आहे का, पहाट होण्यापूर्वी अंधार सर्वाधिक गडद असतो. पण त्या अंधाराचा अर्थ असा नसतो की सूर्य उगवणार नाही, उलट तो सूर्याच्या आगमनाचा संकेत असतो. जीवनातही काही संघर्ष असेच असतात. ते कायमचे नसतात, ते आपल्याला अधिक सक्षम बनवण्यासाठी आलेले असतात. या आठवड्यात भूतकाळातील काही अनुभव नव्या दृष्टीने समजण्याची संधी मिळू शकते. सिंह राशीच्या व्यक्ती मोठी स्वप्ने पाहतात. त्यांना स्वतःची वेगळी ओळख निर्माण करायची असते. पण खरी ओळख गाजावाजा करून निर्माण होत नाही. ती सातत्य, प्रामाणिकपणा आणि योग्य वर्तनातून तयार होते. या आठवड्यात विश्व जणू तुम्हाला सांगत आहे की तुमची किंमत इतरांच्या टाळ्यांवर नाही, तर तुमच्या चारित्र्यावर आणि आत्मविश्वासावर ठरते. या काळात तुम्हाला स्वतःच्या नेतृत्व गुणांची नव्याने जाणीव होऊ शकते. नेतृत्व म्हणजे नेहमी पुढे उभे राहणेच नाही, योग्य वेळी शांत राहणे, योग्य वेळी दुसऱ्यांना प्रोत्साहन देणे, संकटात धैर्य न सोडणे आणि कठीण प्रसंगी योग्य निर्णय घेणे ही सुद्धा नेतृत्वाची चिन्हे आहेत. हा आठवडा अशा गुणांना अधिक बळ देऊ शकतो. या आठवड्यात एक महत्त्वाचा धडा म्हणजे अहंकार आणि आत्मसन्मान यातील फरक ओळखणे. आत्मसन्मान माणसाला उंच नेतो, पण अहंकार त्याला इतरांपासून दूर नेतो. सूर्य तेजस्वी आहे, पण तो इतर ताऱ्यांशी स्पर्धा करत नाही. तो फक्त आपले कर्म करत राहतो. त्याचप्रमाणे तुमचे लक्ष स्वतःच्या प्रवासावर ठेवा, तुलना कमी करा आणि प्रगतीवर भर द्या. अनेकदा जीवनात असे क्षण येतात जेव्हा एखाद्याचा एक विश्वास, एक प्रोत्साहन किंवा एक शब्द माणसाला पुन्हा उभे राहण्याची ताकद देतो. या आठवड्यात तुम्ही स्वतःसाठी किंवा दुसऱ्या कोणासाठी अशी प्रेरणा बनू शकता. तुमचे सकारात्मक शब्द आणि शांत वर्तन कोणाच्या तरी आयुष्यात मोठा बदल घडवू शकते. सिंह राशीच्या व्यक्तींनी या काळात आपल्या आरोग्याची, मानसिक ऊर्जेची आणि दिनचर्येचीही काळजी घ्यावी. तेजस्वी दिवा ही सतत तेल मिळाले तरच अखंड पेटत राहतो. त्याचप्रमाणे शरीर आणि मनाची योग्य काळजी घेतली तरच तुमचे नैसर्गिक तेज अधिक खुलून येईल. विश्रांती, सकारात्मक विचार आणि संतुलित दिनक्रम यांनाही तितकेच महत्त्व द्या. या आठवड्यात तुम्हाला स्वतःच्या क्षमतेवर पुन्हा विश्वास ठेवण्याची गरज आहे. तुमच्या जीवनात काही गोष्टी अपेक्षेप्रमाणे घडल्या नसतील, काही स्वप्ने अजून पूर्ण झाली नसतील, पण याचा अर्थ प्रवास संपला असा होत नाही. प्रत्येक सूर्योदय नव्या दिवसाची सुरुवात करतो. त्याचप्रमाणे प्रत्येक नवीन आठवडा नव्या संधी घेऊन येतो. लक्षात ठेवा, राशी भविष्य हे ग्रहांच्या हालचालींवर आधारित संभाव्य प्रवृत्ती आणि संकेत सांगते. ते भविष्य निश्चित करत नाही. तुमचे निर्णय, तुमचे कर्म, तुमची श्रद्धा आणि तुमचा आत्मविश्वास हेच तुमच्या यशाचे खरे आधार आहेत. ग्रह दिशा दाखवू शकतात, पण त्या दिशेने चालण्याचे सामर्थ्य तुमच्यातच असते. म्हणून मंडळी, 3 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट 2026 हा आठवडा सिंह राशीसाठी केवळ 7 दिवसांचा प्रवास नाही. हा स्वतःच्या आत्मतेजाला पुन्हा जागवण्याचा, नेतृत्व गुणांना अधिक बळ देण्याचा, आत्मविश्वास नव्याने निर्माण करण्याचा आणि जीवनाकडे राजासारख्या धैर्याने पाहण्याचा काळ ठरू शकतो. तर चला आता पाहूया 3 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट 2026 या संपूर्ण आठवड्यात सिंह राशीसाठी कोणते शुभ संकेत दिसत आहेत
कोणत्या दिवशी तुमच्या आत्मतेज अधिक प्रभावी ठरू शकते, कोणत्या क्षणी नियती तुमची परीक्षा घेऊन तुम्हाला अधिक सक्षम बनवू शकते आणि या संपूर्ण आठवड्यात विश्व तुमच्यासाठी कोणता विशेष संदेश घेऊन आले आहे. 3 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट 2026 या आठवड्याचे सिंह राशीचे साप्ताहिक राशी भविष्य जाणून घेण्यापूर्वी एक गोष्ट मनापासून समजून घ्या. आयुष्यात काही काळ असे येतात जेव्हा माणसाला स्वतःच्या शक्तीवर शंका येऊ लागते. अनेक प्रयत्न करूनही अपेक्षित यश मिळत नाही. केलेल्या कामाचे कौतुक होत नाही. काही नाती दुरावतात आणि काही स्वप्ने अपूर्ण राहतात. अशा वेळी अनेकांना वाटते की आपले तेज हरवले आहे, पण खरे सत्य वेगळे असते. तेज कधीच हरवत नाही. ते फक्त काही काळासाठी संघर्षाच्या ढगांमागे लपते. जसा सूर्य ढगांमुळे लहान होत नाही, तसाच माणसाचा आत्मविश्वासही परिस्थितीमुळे संपत नाही. योग्य वेळ आली की तो पुन्हा पूर्वीपेक्षा अधिक तेजाने झळकतो. 3 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट 2026 हा आठवडा सिंह राशीसाठी अशाच नव्या जागृतीचा, आत्मविश्वासाच्या पुनर्जन्माचा आणि अंतर्मनातील नेतृत्व पुन्हा ओळखण्याचा काळ ठरू शकतो. हा आठवडा केवळ बाह्य यशाचा नाही, तर स्वतःच्या सामर्थ्याशी पुन्हा एकदा भेट घडवून आणणारा असू शकतो. सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे. भारतीय ज्योतिषशास्त्रात सूर्याला आत्मा, तेज, प्रतिष्ठा, नेतृत्व, कर्तृत्व आणि जीवनशक्तीचा कारक मानले जाते. सूर्य प्रत्येक दिवशी कोणताही गाजावाजा न करता उगवतो. तो सर्वांना समान प्रकाश देतो. त्याला स्वतःचे तेज सिद्ध करण्यासाठी कोणाच्याही परवानगीची गरज नसते. हाच संदेश सिंह राशीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. तुमची किंमत इतरांच्या कौतुकावर अवलंबून नसते. तुमचे खरे मूल्य तुमच्या स्वभावात, तुमच्या धैर्यात आणि संकटातही न झुकणाऱ्या तुमच्या वृत्तीत असते. जंगलातील सिंहाला कोणी राजा घोषित करत नाही. त्याच्या गळ्यात मुकुट नसतो, त्याच्याकडे कोणतेही सिंहासन नसते. तरीही संपूर्ण जंगल त्याचा आदर करते. कारण नेतृत्व हे पदाने मिळत नाही, तर व्यक्तिमत्वाने मिळते. आयुष्यातही अनेक लोक पदामुळे मोठे दिसतात, पण संकट आले की त्यांचे धैर्य संपते. दुसरीकडे काही लोक कोणतेही पद नसतानाही आपल्या स्वभावामुळे, संयमामुळे आणि योग्य निर्णयांमुळे सर्वांचा विश्वास जिंकतात. सिंह राशीच्या व्यक्तीमध्ये अशी नैसर्गिक नेतृत्वाची क्षमता असते. हा आठवडा त्या क्षमतेची पुन्हा आठवण करून देऊ शकतो. अनेकदा तुम्ही स्वतःची तुलना इतरांशी करता. कोणीतरी पुढे गेला, कोणाला पटकन यश मिळाले, कोणाचे कौतुक झाले आणि आपण मात्र अजूनही संघर्ष करतो आहोत असे वाटते. पण निसर्गात सूर्य आणि चंद्र कधीच एकमेकांशी स्पर्धा करत नाहीत. दोघांची वेळ वेगळी असते, भूमिका वेगळी असते आणि महत्त्वही वेगळे असते. त्याचप्रमाणे प्रत्येक व्यक्तीचा प्रवास वेगळा असतो. त्यामुळे या आठवड्यात स्वतःच्या प्रवासावर विश्वास ठेवणे अधिक आवश्यक ठरेल. या काळात तुमच्या आयुष्यात काही अशा घटना घडू शकतात ज्या तुम्हाला स्वतःची खरी ताकद पुन्हा दाखवतील. एखादा जुना अनुभव आठवेल, एखाद्या व्यक्तीचे प्रोत्साहन मिळेल किंवा एखाद्या छोट्याशा यशामुळे तुमचा आत्मविश्वास पुन्हा वाढू लागेल. अनेकदा विश्व मोठा बदल एक छोट्या अनुभवातून सुरू करते. म्हणून या आठवड्यात कोणत्याही घटनेकडे दुर्लक्ष करू नका. या आठवड्याचा आणखी एक महत्त्वाचा संदेश म्हणजे अहंकार आणि आत्मसन्मान यातील फरक समजून घेणे. आत्मसन्मान माणसाला उंच नेतो, तर अहंकार त्याला एकटे पाडतो. सूर्य तेजस्वी आहे, पण तो कोणालाही कमी दाखवत नाही. तो फक्त स्वतःचे कार्य करत राहतो. त्याचप्रमाणे तुमचे यश इतरांना हरवण्यात नसून स्वतःला अधिक चांगले बनवण्यात आहे. सिंह राशीच्या व्यक्ती अनेकदा इतरांना धैर्य देतात, पण स्वतः दुःखी असतानाही ते दाखवत नाहीत. त्यांच्या चेहऱ्यावर हसू असते, पण मनात अनेक प्रश्न दडलेले असतात. हा आठवडा तुम्हाला स्वतःच्या मनालाही समजून घेण्याचा संदेश देत आहे. प्रत्येक वेळी मजबूत दिसण्याची गरज नसते. काही वेळा स्वतःच्या भावनांनाही स्वीकारणे हीच खरी ताकद असते. या आठवड्यात तुमच्यातील नेतृत्व वेगळ्या स्वरूपात दिसू शकते. एखाद्या कुटुंबातील मतभेद शांत करणे, मित्राला योग्य सल्ला देणे, एखाद्याला धीर देणे किंवा स्वतः कठीण प्रसंगी शांत राहणे ही सुद्धा नेतृत्वाची रूपे आहेत. नेतृत्व म्हणजे फक्त लोकांसमोर उभे राहणे नव्हे, तर योग्य वेळी योग्य निर्णय घेणे. या काळात सूर्याचा संदेश असा आहे की प्रकाश पसरवणारा दिवा स्वतः जळतो, पण इतरांना उजेड देतो. त्याचप्रमाणे तुमच्या चांगल्या विचारांचा, प्रेरणादायी शब्दांचा आणि सकारात्मक वर्तनाचा परिणाम तुमच्या आजूबाजूच्या लोकांवर होऊ शकतो. तुमच्या एका वाक्यामुळे कोणाच्या मनात आशा निर्माण होऊ शकते. त्यामुळे या आठवड्यात शक्य तितके सकारात्मक ऊर्जा पसरवण्याचा प्रयत्न करा. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, आयुष्यातील प्रत्येक लढाई जिंकणे आवश्यक नसते. काही वेळा योग्य वेळेची वाट पाहणे, शांत राहणे आणि स्वतःची ऊर्जा योग्य दिशेने वापरणे हेच सर्वात मोठे शहाणपण असते. जंगलातील सिंह प्रत्येक प्राण्याच्या मागे धावत नाही, तो योग्य क्षणाची वाट पाहतो. हा निसर्गाचा धडा तुमच्यासाठीही महत्त्वाचा ठरू शकतो.
जर मागील काही दिवसात तुम्हाला निराशा, थकवा किंवा आत्मविश्वास कमी झाल्यासारखे वाटत असेल तर हा आठवडा स्वतःला पुन्हा उभे करण्याची संधी ठरू शकतो. प्रत्येक सूर्योदय आपल्याला सांगतो की काल कितीही अंधार असला तरी नवीन दिवस नव्या आशा घेऊन येतो. त्याचप्रमाणे प्रत्येक नवीन आठवडा नवीन विचार, नवीन ऊर्जा आणि नवीन संधी घेऊन येऊ शकतो. लक्षात ठेवा, राशी भविष्य हे ग्रहांच्या हालचालींवर आधारित संभाव्य संकेत दर्शवते. हे भविष्य निश्चित करत नाही. तुमचे कर्म, तुमची श्रद्धा आणि तुमचे निर्णय आणि तुमचा स्वभाव हेच तुमच्या आयुष्याचा खरा मार्ग ठरवतात. ग्रह दिशा दाखवतात, पण त्या दिशेने चालण्याचे धैर्य तुमच्या अंतर्मनात असते. म्हणून मंडळी, 3 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट 2026 हा आठवडा सिंह राशीसाठी केवळ 7 दिवसांचा कालखंड नाही. हा स्वतःच्या आत्मतेजाला पुन्हा जागवण्याचा, स्वतःवरील विश्वास दृढ करण्याचा, नेतृत्व गुणांना योग्य दिशा देण्याचा आणि जीवनाकडे नव्या उमेदीने पाहण्याचा काळ ठरू शकतो. कदाचित या आठवड्यात घडणारी एखादी छोटी घटना तुम्हाला पुन्हा एकदा जाणून देईल की तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी शक्ती बाहेर कुठेही नाही, ती तुमच्या स्वतःच्या अंतर्मनात आहे.